आणि या बुलेटिनमध्ये आता बातम्या बघूयात वेगवान स्वरूपात। अकोल्यातील काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्यामुळे काटेपूर्णा प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेत। नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाचा पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसराला चांगलाच फटका बसला। सलग 2 दिवस पावसानं जोर धरल्यामुळे शेतीसह घरांचंही मोठं नुकसान झालं। बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। खडकपूर्णा प्रकल्पाचे 19 दरवाजे उघडण्यात आलेत, तर पेन टाकळी प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत। पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांसह नाल्यांना पूर आला। आमना नदीला पूर आल्यामुळे नदीचं पाणी शाळेसोबतच शेत शिवारात सुद्धा घुसलंय, त्यामुळे नागरिकांचं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा आणि पैनगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील शेतकरी उद्ध्वस्त झालेत। कोपरना, राजुरा आणि गोंडपिंपरी तालुक्याला सर्वाधिक फटका बसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। नाशिक ते छत्रपती संभाजीनगर शिवशाही बसला गळती लागली। या संपूर्ण प्रकाराचा प्रवासी आनंद मगरे यांनी व्हिडिओ करत कोट्यवधी रुपयांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। सिल्लोड तालुक्यात नदी नाल्यांना पूर आलाय। पूर्णा नदीनं रौद्र रूप धारण केलं। नदीचं पाणी बोरगाव सारवणी गावामध्ये शिरलं। जालना शहरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक भागात पाणी साचलं। पाणी बाहेर काढण्यासाठी महापालिका पदाधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावरती उतरले। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील जळगाव जामनेर मार्गावरील चिंचखेडा परिसरात नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली। अचानक आलेल्या पाण्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांची मोठी गर्दी झाली आहे, त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। जायकवाडी धरणातून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहतेय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावाला गोदावरी नदीच्या पाण्यानं वेढा दिलाय। चंद्रभागा नदीला पुन्हा पुराचा वेढा बसलाय। उजनी आणि वीर धरणातील पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीतून मोठा विसर्ग सोडण्यात येतोय, त्यामुळे भक्त पुंडलिकाच्या मंदिरासोबतच अनेक मंदिरांना पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय। त्यामुळे यंदा सलग 6व्यांदा भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। जालना जिल्ह्यातील विरेगाव येथील कल्याणी नदीला तब्बल 5 वर्षांनंतर पूर आलाय। विरेगाव महसूल मंडळात जोरदार पावसानं हजेरी लावल्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या जरंडी बनवटी मंडळात ढगफुटी सदृश पाऊस झाला। बोरमाळ तांडा इथे पावसाचं पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावरती पडले। आपल्या सर्जा राजाला बाहेर काढण्यासाठी बळीराजानं आपला जीव पणाला लावला। शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून जनावरांना बाहेर काढलं। जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात देखील जोरदार पाऊस झाला। पावसानं शेवगळ इथल्या नदीला पूर आलाय, त्यामुळे पुलावरनं पाणी वाहतंय। एका पालकानं विद्यार्थ्यांची सायकल खांद्यावरती घेत पुराचा रस्ता पार केल्याचं बघायला मिळालं। लातूर जिल्ह्यात सध्या सर्वत्र जोरदार पावसामुळे नदी नाले ओढे ओसंडून वाहत आहेत। औसा तालुक्यातील औसा बोरगाव ते तेर मार्गावरील ओढ्याला आलेल्या पुराचं पाणी पुलावरून वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। पुराच्या पाण्याचा जोर कमी झाल्यानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत झाली। सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील जवळगाव धरण ओव्हरफ्लो झाले। बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प हा हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान मानला जातो। एरवी दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या बार्शी तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक ओढे, नाले आणि नद्या दुथडी भरून वाहू लागले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आणि जायकवाडी धरण क्षेत्रात 4 दिवसांपासून दमदार पाऊस कोसळतोय। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे 3 फूट उघडून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला। या पुरामुळे नदीकाठची शेती अक्षरशः वाहून गेली। सोयाबीन, कापूस पीक भुईसपाट झालं। सोयाबीनच्या शेतात काहीही शिल्लक राहिलं नाही। शेतकऱ्यांची आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला, त्यावेळी ही सगळी माहिती समोर आली। अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील गावांना बसलाय। परंडा तालुक्यातील भोत्रा मुंगशी गावात पाणी शिरल्यामुळे भोत्रा गावाचा संपर्क तुटला। चांदणी नदीला महापूर आल्यामुळे परांड्यातील काही गावांचाही बार्शी तालुक्याशी संपर्क तुटला। दक्षिण सोलापुरात पुन्हा एकदा पावसानं जोरदार बॅटिंग केली। सीना नदी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। औराद संजवाड पूल पूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे औराद परिसरातील गावांचा संपर्क तुटला। एका तरुणानं जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला। स्थानिकांनी दोरीच्या साहाय्याने त्याला सुखरूप बाहेर काढलं।
सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्याला पुन्हा एकदा पावसानं झोडपलं. अक्कलकोट तालुक्यातील केणीमध्ये शेतात पाणी शिरलं. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ऊस, सोयाबीन, उडीद, मूग ही पिकं वाहून जाण्याची शक्यता आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, उडीद आणि मुगाच्या मळण्या देखील खोळंबल्या आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात मागच्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. तुफान पावसामुळे रानमसले खुनेश्वर पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे शेतकरी जीव मुठीत घेऊन पूल ओलांडताना दिसतायत. सोलापुरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळच्या नाल्यातनं वाहून गेलेल्या रिक्षा चालकाचा अद्याप काही शोध लागलेला नाही. जवळपास 56 तास उलटून गेले असले तरी सतीश शिंदे अद्यापही बेपत्ता आहेत. जालन्यात मुसळधार पावसामुळे शेत पिकाचं मोठं नुकसान झालंय. एदलापूर शिवारातील फळबागांसह खरीप पिकातील सोयाबीन, कापूस पिकांच्या शेतात गुडघाभर पाणी साचल्यामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय. पाथर्डी तालुक्याला पावसाचा फटका बसला असून आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला तर 26 जनावरांचा मृत्यू झालाय. 50 घरांची पडझड झाली असून शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरे इथे ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे अनेक घरांचं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. बामणी आणि दगडी नदीला पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. जालना शहराला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलं. ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली तर अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं. घरांमध्येही पाणी शिरल्यानं अनेकांची तारांबळ उडाली. कन्नड सोयगाव तालुक्यातील बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय तर काहींच्या घरातही पाणी शिरल्यामुळे घरातील साहित्याचं मोठं नुकसान झालं. सोयगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे घोसला आणि जरंडी परिसरात पावसानं हाहाकार माजवलाय. शेती वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. बीडच्या आष्टी तालुक्यात झालेल्या ढगफुटी पावसानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली असून काही भागाला पुरानं विळखा घातलाय. यावेळी खासदार बजरंग सोनावणे यांनी पाहणी करत शासनानं तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. अक्कलकोटमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे खैराड गावात नागरिकांच्या घरात पाणीच पाणी झालंय. अक्कलकोट तालुक्याला पावसानं मोठ्या प्रमाणात झोडपल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय तर खैराड गावाचा संपर्कही तुटला. उजनी धरणातनं 1 लाख क्युसेक वेगानं तर वीर धरणातून 17,000 क्युसेक वेगानं भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे ब्रिटिशकालीन दगडी पूल पाण्याखाली गेलाय तर चंद्रभागा नदीपात्रातील मंदिरांनाही पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. राज्यात पावसाचं थैमान सुरूच असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली त्यामुळे पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. रविवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे 4 जणांचा बळी गेला असून मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसलाय. मुंबईसह ठाणे पालघर भागात पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे. राज्यभर मुसळधार पाऊस सुरू असून मुंबईसोबतच ठाणे पालघर जिल्ह्यांना हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलाय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीची वाटचाल सुरू असतानाच मुंबईसह संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय झालाय. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास सर्वच तलाव भरत आले असून भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा तलाव भरण्यासाठी अवघ्या 1.5% पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. सध्या 7ही तलावातील पाणीसाठा 98.49% पोहोचलाय. सलग पावसामुळे मुंबईच्या तापमानात घसरण झाली. कमाल तापमान 25.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. सरासरीच्या तुलनेत ते 5.1 अंशांनी घसरलं तर गेल्या 3 वर्षातील चालू महिन्यातील 15 सप्टेंबर हा सर्वाधिक थंड दिवस असून 56 वर्षातील म्हणजेच 1969 पासूनचा 3रा थंड दिवस आहे.